जयसिंगपूर शहरात मोठ्या दिमाखात झालेल्या राजर्षी शाहू महाराज आणि श्रीमंत जयसिंग महाराज यांच्या पुतळ्यांच्या अनावरण सोहळ्यानंतर अवघ्या आठवड्याच्या आतच अनावरण फलक गायब झाल्यानं पालिका प्रशासन आणि संबंधित लोकप्रतिनिधींच्या कामकाजावर तीव्र प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। या प्रकारामुळे शहरभर संतापाची लाट उसळली असून पालिकेच्या कारभारावर नागरिकांकडून जोरदार टीका होते आहे। रविवारी 21 जून 2026 रोजी उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार शाहू छत्रपती महाराज, खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा अनावरण सोहळा अत्यंत थाटामाटात पार पडला होता। शहरभर या कार्यक्रमाची मोठी प्रसिद्धी करण्यात आली होती। मात्र कार्यक्रम संपल्यानंतर केवळ आठवड्याभरातच अनावरणाचे फलक निघून पडल्यानं केलेल्या कामाच्या दर्जाबाबत गंभीर शंका उपस्थित होते। शहरातील नागरिकांच्या मते लाखो रुपये खर्चून करण्यात आलेल्या या सुशोभीकरणाच्या कामाचा दर्जा इतका निकृष्ट असेल तर पालिका प्रशासनाने कामाची पाहणी केली होती का? संबंधित ठेकेदारावर कुणाचा वरदहस्त आहे असा सवाल उपस्थित होतोय। विशेष म्हणजे राजर्षी शाहू महाराज आणि श्रीमंत जयसिंग महाराज यांसारख्या महान व्यक्तिमत्वाच्या स्मारकाच्या कामातही हलगर्जीपणा झाल्यानं शाहूप्रेमींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते। इतक्या महत्त्वाच्या स्मारकाच्या कामातही निष्काळजीपणा होत असेल तर इतर विकास कामांचा दर्जा काय असेल असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत। शहरातील शाहूप्रेमी आणि सुजाण नागरिकांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित ठेकेदारांसह जबाबदार नागरिकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। तसेच सार्वजनिक निधीची उधळपट्टी करणाऱ्यांना पाठीशी घालण्याऐवजी त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्याची मागणी जोर धरते आहे। अनावरणाचा थाट मोठा पण कामाचा दर्जा आठवडाही टिकला नाही अशी उपरोधिक प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत असून या प्रकारामुळे जयसिंगपूर पालिकेच्या कारभाराची शहरभर जोरदार चर्चा रंगली आहे। मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप अडसूळ। अंदाजे एक 7-8 दिवसापूर्वी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण होऊन त्याचं उद्घाटन माननीय कोल्हापूर जिल्ह्याचे खासदार माननीय छत्रपती शाहूजी महाराज व माननीय महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री माननीय उदय सामंत साहेब व जयसिंगपूरच्या सर्व तमाम नागरिकांच्या उपस्थितीमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याचं सुशोभीकरणाचं उद्घाटन झालं। पण हे उद्घाटन झाल्यानंतर त्या सुशोभीकरणाचे जे काय पूर्वाश्रमीच्या 1978ला उद्घाटन झालं त्या उद्घाटनाच्या जी नावाची फलक आहे ते फलक अत्यंत चुकीच्या पद्धतीनं या ठिकाणी लावलेलं होतं आणि 7 ते 8 दिवसामध्ये ते फलक त्या पुतळ्याजवळनं ते फलक निघून पडलेलं आहे। त्यामुळं माझी माननीय कलेक्टर साहेब यांना विनंती आहे की ज्यांनी हे कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे आणि ज्यांनी हे कॉन्ट्रॅक्ट घेतलं आहे अशा दोघांच्यावर या कारवाई होण्याची गरजेचं आहे आणि याला पूर्णपणे नगरपालिका प्रशासन जबाबदार आहे आणि मुख्याधिकारी यात खास करून मुख्याधिकारी यांचं यामध्ये काम निकृष्टपणे झालेलं आहे आणि यांचं देखरेख आणि कोणत्याही प्रकारचं त्याच्यावर नियोजन होतं हे सबळ पुराव्याअभावी दिसून येत आहे। त्यामुळे माझी शासनाला आणि कलेक्टर साहेबांना विनंती आहे की माननीय मुख्याधिकारी साहेब ज्या जयसिंगपूर नगरपालिका आहे त्यांच्यावर लवकरात लवकर करावी एवढीच विनंती।